नमस्कार. चला तर आज आपण पाहूया भरलेला मसाला दोडका. यासाठी अगोदर आपण छोटी 1 वाटी शेंगदाणे घ्यायचे आहे. त्याला चांगले भाजून घ्यायचे आहे. शेंगदाणे थोडी भाजले की त्यात 2 चमचे खोबऱ्याचा किस टाकायचा आहे. तो पण भाजून घ्यायचा आहे. तो भाजला की त्यात 1 चमचा पांढरे तीळ टाकायचे आहे आणि 2 चमचे फुटाणे डाळ यामुळं रसा दाटसर आणि घट्ट होतो. भाजीला चव पण छान येते. याच्यामुळे थोडे डाळी घालायचे आहे. आता हे सर्व भाजून घ्यायचे आहे. आता त्यात थोडं अद्रक, 5-6 पाकळ्या लसूण आणि 4-5 कढीपत्त्याची पाने घालून भाजून घ्यायचे आहे. हे चांगले व्यवस्थित भाजले की हे मिश्रण काढून घ्यायचे आहे. आता आपण याला मिक्सर भांड्यात घालू. छोटा अर्धा चमचा हळद, कांदा लसूण मसाला 1 चमचा व घरचा बनवलेला काळा मसाला 1 चमचा घालायचा आहे. हा मसाला मी घरी बनवला आहे. व काश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा, धने पावडर छोटा चमचा, जिरे पावडर 1 चमचा, थोडीशी कढीपत्ता आणि वरून थोडं कोथिंबीर घालायचे आहे. आता हे सर्व मिश्रण वाटून घ्यायचे आहे. आता हा आपला मसाला तयार झाला आहे. दोडका स्वच्छ धुवून त्याचे 2-2 इंचाचे काप करून घेतलेले आहेत. त्याला आता मधोमध 4 भाग करून घ्यायचे आहे आणि मसाल्यात आपण एक चवीनुसार मीठ घालून थोडे पाणी घालायचे आहे. मसाला थोडा ओला करायचा आहे. मसाला ओला झाला की दोडक्यात भरून घ्यायचा आहे. आता सर्व दोडक्यात मी मसाला भरून घेते. दोडक्याचे कडापर्यंत 4 काप करायचे नाही. थोडं खाली जागा ठेवायचं, नाही तर दोडक्याची फोडी तुटतात. आता सर्व मसाला भरून झालेला आहे. गॅसवर कढई ठेवू. त्यात 2 चमचे तेल घालू. तेल गरम झाले की थोडी छोटा चमचा मोहरी टाकू. मोहरी तडतडली की त्यात जिरे घालू, चिमूटभर हिंग आणि आता ह्या मसाला भरलेल्या दोडक्याच्या फोडी घालून घेऊ. सर्व फोडी घालून तेलामध्ये त्याला फ्राय करून घेऊ. आता आपला मसाला चांगला व्यवस्थित फ्राय झाला आहे. आता उरलेला मसाला आपण दोडक्यात घालून घेऊ. आपण मसाला सर्व दोडक्यांना मिक्स करून घ्यायचे आहे आणि शिजण्यासाठी थोडंसं पाणी घालायचं आहे, म्हणजे मसाला करपणार नाही आणि फोडी पण चांगल्या व्यवस्थित मऊ होतील. याला चांगलं मिक्स करून मंद गॅसवर 10 मिनिटासाठी झाकून ठेवायचे आहे. 10 मिनिटांनी आपला दोडका शिजला आहे. त्यात आणखी थोडं 1 गरम वाटी पाणी घातलेलं आहे. त्या रश्श्याला चांगली तर्री आली आहेत, उकळी आली आहे. वरून थोडी कोथिंबीर घालायची आहे आणि हा आपला मसाला भरलेला दोडका तयार झाला आहे. पहा याला किती छान कलर आलेला आहे आणि चवीला सुद्धा नंबर 1 लागतो. हा भाकरी किंवा चपातीसोबत तुम्ही खाऊ शकता. तुम्ही हा दोडका एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कसा झाला तो मला कमेंट बॉक्समध्ये कळवा.